Hello students, welcome in today's online lecture of Organization of Commerce and Management for 11th standard. Dear students, in our second chapter trade, we have seen the classification of trade. We have classified trade activities into two parts, internal trade and external trade. Again, this internal trade means the buying and selling of goods activity which is undertaken within the country. So that trade is called as an internal trade. This internal trade again is of two types, wholesale trade and retail trade. In our earlier lecture, we have seen the wholesale trade and retail trade. The meaning of wholesale trade, then who is the wholesaler, then what is the meaning of retail trade. So when any person doing the buying and selling in a bulk, that person is carrying out the wholesale trading activity. And when any trader is doing the business on a small scale, so his trade is called as a retail trade. Okay. So again, this retail trade is classified into we have seen that itinerant trade and fixed shop retail trade. So today we are going to start with the types of retailers. So here we can say that in the chart you can observe these retailers we have classified into two types. The first is the itinerant retailer and another is the fixed shop retailers. Now, what is the meaning of these itinerant retailers? See, itinerant retailers are those retailers who do not have a fixed place or fixed shop for their business. And fixed shop retailers are those retailers who do not move from one place to another. They mostly have fixed place of doing the business. See, from this chart you can observe that retailers are of two types, itinerant retailers and fixed shop retailers. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की जे ट्रेड आहे त्याचे मुख्य ते दोन पार्ट्स आहेत. एक म्हणजे इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड. इंटरनल ट्रेड म्हणजे देशांतर्गत केलेला व्यापार, म्हणजे एका देशाच्या हद्दीत राहून केलेला व्यापार, याला म्हटलेलं आहे इंटरनल ट्रेड. याला होम ट्रेड असंही म्हणतात. हे जे इंटरनल ट्रेड आहे त्याचे परत दोन भाग आहेत. एक म्हणजे होलसेल ट्रेड आणि दुसरा रिटेल ट्रेड. तर होलसेल ट्रेड म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यापार. आणि रिटेल ट्रेड म्हणजे कोणता व्यापार, तर लहान प्रमाणामध्ये वस्तूची खरेदी केली जाते आणि मग ग्राहकांना विक्री केली जाते, तर त्याला रिटेल ट्रेड म्हणतात, किरकोळ व्यापार. ओके. तर आता यामध्ये जे रिटेल ट्रेड आहे, चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तुम्हाला माहिती आहे की अगोदर कोण असतो, प्रोड्युसर असतो, त्यानंतर होलसेलर असतो, त्यानंतर रिटेलर आणि फायनली कन्झ्युमर. याला आपण चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणतो. ओके. तर हा जो रिटेलर आहे तो डायरेक्टली कन्झ्युमरशी रिलेटेड असतो. आणि हे जे रिटेलर्स असतात म्हणजे जे लहान प्रमाणामध्ये व्यापार करतात, होलसेलरकडनं ते वस्तूंची खरेदी करतात आणि डायरेक्टली ते कोणाला विकतात, तर कन्झ्युमरला. तर यांना रिटेलर्स असं म्हणतात. तर हे जे रिटेलर्स आहेत त्यांचे आज आपण टाईप्स बघणार आहोत, टाईप्स ऑफ रिटेलर्स. यामध्ये सुद्धा प्रामुख्याने दोन टाईप्स आहेत. एक म्हणजे इटिनरंट रिटेलर्स आणि दुसरे फिक्स शॉप रिटेलर्स. आता इटिनरंट रिटेलर्स म्हणजे कोणते रिटेलर्स, तर हे असे व्यापारी आहेत की ज्यांना स्वतःचा व्यवसाय करत असताना अशी त्यांची फिक्स अशी जागा नसते. ते सारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात, म्हणून त्यांना इटिनरंट रिटेलर्स असे म्हणतात. यांना मोबाईल रिटेलर्स असं सुद्धा म्हटलं जातं. मोबाईल रिटेलर्स मीन्स
Why? Because they are moving from one place to another place. They do not have a fixed place of their shop. म्हणजे जे ते विक्रीचा व्यवसाय करतात, वस्तूंची विक्री, तर तो व्यवसाय करण्यासाठी त्यांना अशी खास फिक्स अशी जागा नसते. ते सारखे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात, म्हणून त्यांना इटिनरंट रिटेलर्स असं म्हणलं जातं. आणि दुसऱ्या प्रकारचे रिटेलर्स आहेत की ज्यांना फिक्स शॉप रिटेलर्स असं म्हणतात. फिक्स शॉप रिटेलर्स का? कारण हे एका ठिकाणी स्थिर राहून व्यापार करत असतात, वस्तूंची विक्री करत असतात. ते इकडे तिकडे फिरत नाही, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते जात नाही. त्यांचा व्यवहार करण्याची किंवा त्यांची वस्तूंची विक्री करण्याची जागा, ठिकाण हे फिक्स असतं, म्हणून त्यांना फिक्स शॉप रिटेलर्स असे म्हणले जाते. आता हे जे फिक्स शॉप रिटेलर्स आहेत, परत त्यांचे 2 टाईप्स पडतात. तर कोणते 2 टाईप्स आहेत? द फर्स्ट वन इज स्मॉल स्केल फिक्स रिटेलर्स, ओके, अँड सेकंड इज लार्ज स्केल फिक्स रिटेलर्स. आता स्मॉल स्केल फिक्स रिटेलर्स म्हणजे काय? तर असे स्थिर किरकोळ व्यापारी की जे लहान प्रमाणामध्ये व्यवसाय करतात. आणि लार्ज स्केल फिक्स रिटेलर्स मीन्स such type of retailers, they are doing the business on large scale. म्हणजे असे स्थिर किरकोळ व्यापारी की जे मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करत असतात, म्हणजे त्यांच्या साईजनुसार त्यांचे प्रकार पडलेले आहेत. हे फिक्स शॉप रिटेलर्सच आहेत दोन्हीसुद्धा, पण काही रिटेलर्स हे लहान प्रमाणामध्ये व्यापार करतात आणि काही रिटेलर्स यांचा व्यापार हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो. तर असे हे टाईप्स ऑफ रिटेलर्स आहेत. सो रिटेलर्स आर डायरेक्टली कनेक्टेड विथ द कन्झ्युमर्स, ओके. आणि मग हे रिटेलर्सचे टाईप्स कोणते आहेत? तर फर्स्ट आपण पाहिला तो इटिनरंट रिटेलर्स अँड सेकंड इज फिक्स शॉप रिटेलर्स. इटिनरंट रिटेलर्सलाच मोबाईल रिटेलर्स असं म्हटलं जातं. इटिनरंट रिटेलर्सला ह्याचं खासियत किंवा ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांना स्वतःची व्यवसाय करण्यासाठीची फिक्स अशी जागा नसते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत ते फिरत असतात, म्हणून त्यांना इटिनरंट रिटेलर्स असे म्हणले जाते. आणि फिक्स शॉप रिटेलर्स म्हणजे कोणते? तर ज्यांना स्वतःचा व्यवसाय करताना फिक्स असं त्यांचं स्थिर स्थान असतं, ठिकाण असतं. त्यांच्या दुकानाची जागा ही फिक्स असते, ती बदलत नसते, म्हणून त्यांना फिक्स शॉप रिटेलर्स असं म्हणतात. आणि याचेही नंतर 2 प्रकार आहे. म्हणजे व्यवसाय ते त्यांच्या आकारमानावरनं त्यांचे प्रकार पडलेले आहेत. लहान प्रमाणामध्ये व्यवसाय करणारे जे फिक्स शॉप रिटेलर्स आहेत त्यांना म्हटलं जातं स्मॉल स्केल फिक्स रिटेलर्स. आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसाय करणारे जे फिक्स शॉप रिटेलर्स आहेत त्यांना म्हटलं जातं लार्ज स्केल फिक्स रिटेलर्स, ओके. Now here again, in the itinerant retailers there are subtypes, different types of retailers are there. Which are these? The first is the hawkers, then peddlers, third is the street traders, fourth is the cheap jacks, and fifth is the market traders. These are all the itinerant retailers, okay. Now in a fixed shop retailers, in that also small scale fixed retailers are having 4 types. The first is the general stores, second is the second hand goods shop, third is the authorized dealers, and fourth is the specialty shop. So all these are comes under the small scale fixed retailers, okay. Now the another type, that is large scale fixed retailers. Now there are 5 types. The first is the departmental stores, second is the supermarket store, third is the chain stores, and fourth is the one price shop, and fifth is the mall. So all these are the retailers which are doing business on large scale, okay.
So this is all about the types of retailers. Okay, now we are going to discuss in detail the first, that is itinerant retailers. See, just as I said, itinerant retailers are those retailers who do not have a fixed place or fixed shop for their business. म्हणजे इटिनरंट रिटेलर्स असे किरकोळ व्यापारी आहेत की ज्यांना स्वतःचे व्यवसाय करण्याचे असे स्थान नसते, स्थिर स्थान नसते. ते कायम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी. ओके, देन फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ इटिनरंट रिटेलर्स. द फर्स्ट इज द हॉकर्स, second is peddlers, third is the street traders, fourth is the cheap jacks, and fifth is the market traders. Now all these types are very important from the exam point of view also, because question can be asked like this: explain the types of itinerant retailers. So you have to write these 5 types. Now we are going to do the discussion about all these types of itinerant retailers one by one. Now take the first one, hawkers. All of you are familiar with this type of itinerant retailers because in our nearby the residential area so many retailers are coming and they are called as a hawkers. So these hawkers are one of the oldest type of retailers. They move from one place to another place carrying goods in handcart, moving from the city or place anywhere where they can sell the products easily. Okay, they require limited capital. They move on street by shouting loudly or announcing the names and prices of the goods. They deal in seasonal vegetables, fruits, some other items like household cheap articles, bangles, clips, etc. ओके, आता हे जे हॉकर्स आहेत ते हॉकर्सला काय म्हणायचं की असे फेरीवाले, ते इकडून तिकडे फेऱ्या मारतात वेगवेगळ्या ठिकाणी म्हणून फेरीवाले. हे जे फेरीवाले आहेत ज्यांना आपण हॉकर्स म्हटलेलं आहे ते हे इटिनरंट रिटेलरचा पहिला टाईप आहे आणि हा अत्यंत जुना टाईप आहे. ओके, आता हे जे फेरीवाले आहेत ते काय करतात की बहुतेकांकडे हातगाडा असतो, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की हँडकार्ट म्हटलेला आहे. हँडकार्ट म्हणजे काय, हाताने ढकलण्याचा गाडा, हँडकार्ट. तर तो एक 4 चाकी हातगाडा असतो आणि त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या विक्रीसाठी आणलेल्या असतात. तर मोस्टली व्हेजिटेबल्स असतात, फ्रूट्स असतात किंवा मग घरगुती साहित्य असतं रोजचं वापरण्याचं कमी किमतीचं. आणि कधीकधी बांगड्या विकणारे व्यावसायिक असतात, क्लिप्स वगैरे, म्हणजे घरगुती साहित्य थोडक्यामध्ये. तसे घरगुती साहित्य विकणारे हे फेरीवाले असतात. ओके, आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की जी वस्तू ते विकतात त्या वस्तूचे ते अनाऊन्समेंट करत असतात, मोठ्याने नाव घेत असतात. तुम्हाला पण जरी तुम्ही समजा तुमच्या कामामध्ये बिझी असाल, काही घरातलं काही काम करत असाल त्यामध्ये बिझी असाल, पण एक टिपिकल व्हॉईस असतो त्यांचा आणि जी वस्तू ते विकण्यासाठी फिरत असतात त्या वस्तूचा उल्लेख ते अशा पद्धतीने करतात. त्यांची अनाऊन्समेंट तेवढी छान असते, ॲट्रॅक्टिव्ह असते की तुम्ही कितीही बिझी असाल तरी तुम्हाला तो आवाज एकदम परिचित होतो आणि तुम्हाला लगेच तुम्ही ओळखू शकता की अरे हां, भाजीवाला आलेला आहे किंवा पेरू विकणारा आलेला आहे किंवा इतर काही घरगुती साहित्य विकणारा आपल्या रेसिडेन्शियल एरियाच्या जवळपास आलेला आहे. हे तुम्हाला लगेच कळतं कारण त्यांची बोलण्याची पद्धत तशी असते आणि ते वस्तूचं नाव त्या पद्धतीने घेतात. काही वेळा त्या वस्तूचं काही वैशिष्ट्य असेल
तर ते परत वारंवार ते सांगत असतात. तर अशा पद्धतीने ते ग्राहकांना आकर्षित करत असतात. तर हे जे फेरीवाले आहेत ते आपण म्हणू शकतो की ग्राहकांना पण या फेरीवाल्यांची खूप ते वाट बघत असतात की कधी हा भाजीवाला येईल किंवा फ्रूट्स विकणारा येईल. आणि ग्राहकांचे आणि त्यांचे पण रिलेशन चांगले असतात. आणि हे जे फेरीवाले आहेत याचा मुख्य फायदा ग्राहकांना काय होतो, तर त्यांना होम डिलिव्हरीसारखे दारामध्ये हे सगळे पदार्थ मिळतात, ज्या वस्तू मिळतात. म्हणजे भाज्या असतील किंवा फळं असतील किंवा इतर घरगुती साहित्य आहे, ते या फेरीवाल्यांकडनं अगदी दारापर्यंत हे फेरीवाले येतात त्यांच्या. आणि त्यांना जसं की होम डिलिव्हरीसारखी सर्विस ते प्रोव्हाइड करत असतात. म्हणून या फेरीवाल्यांकडनं वस्तू खरेदी करणं ग्राहक प्रिफर करतात. कारण हे जे फेरीवाले आहे त्यांच्याकडे त्यांना बार्गेनिंग करता येते. बार्गेनिंग म्हणजे सौदेबाजी. म्हणजे त्यांनी समजा वस्तू समजा एखादी 20 रुपयाला सांगितली, तर ग्राहक तो म्हणू शकतो की नाही 20 रुपये नाही, आम्हाला ती 15 रुपयाला तरी द्या. मग कुठेतरी त्या दोघांमध्ये ॲग्रीमेंट होतं आणि ती वस्तू मग एक 12 रुपयाला वगैरे तरी ग्राहकांना दिली जाते. म्हणजे अशा पद्धतीने बार्गेनिंग या हॉकर्ससोबत या कन्झ्युमर्सला करता येतं. ओके. आणि त्यामुळे या फेरीवाल्यांची वाट बघत बसतात अनेक कन्झ्युमर की त्यांच्याकडनं भाजी वगैरे घेणं ते प्रिफर करतात. फळं, भाजी किंवा इतर जे घरगुती साहित्य आहे ते अशा फेरीवाल्यांकडनं ते घेतलं जातं. हो. सो दिस इज कॉल्ड द हॉकर्स, one type of itinerant retailers. Okay. Now the second is the peddlers. Peddlers are the oldest form of retailers. So peddlers are those who carry goods on their head in basket or container. They deal in low quality goods of day-to-day use on cash basis, such as vegetable, fruits, fish, utensils, soaps, etc. आता हे पेडलर्स म्हणजे कोण? तर पेडलर्स हे सुद्धा इटिनरंट रिटेलरचं एक दुसरा टाईप आहे. आता आपण हॉकर्स पाहिलं तर हॉकर्स आणि पेडलर्समध्ये मुख्य फरक काय आहे? तर हॉकर्स हे हँडकार्ट यूज करतात. तर पेडलर्स काय करतात की ते आपल्या डोक्यावरती ती वस्तूंची बास्केट घेऊन ते फिरत असतात आणि त्या बास्केटमध्ये विक्रीच्या वस्तू असतात. तर मे बी व्हेजिटेबल्स असतील, फ्रूट्स असतील, फिश असतील किंवा काही घरगुती भांडी असतील. तर अशा प्रकारे हे जे पेडलर्स असतात ते या वस्तू स्वतःच्या डोक्यावर कंटेनरमध्ये त्या वस्तू ठेवून त्या ग्राहकांपर्यंत त्या पोचवतात. कंटेनर म्हणजे मे बी काही असू शकतं. जसं की तुम्ही आता इथं बघताय चित्रामध्ये एक लेडी पेडलर आहे. शी इज नॉट कॅरिंग दॅट बास्केट ऑन हर हेड, बट ॲक्च्युली मोस्टली द पेडलर्स आर कॅरिंग द बास्केट ऑन देअर हेड. शी इज managing on her shoulder now. Okay, so in this way these peddlers are carrying all the consumer goods. They are keeping in one container or in one basket and they are holding that basket on their head. So such type of retailers are called as a peddlers, and peddlers are generally selling all the common products, daily use products of consumers, and they are selling the goods on cash basis only to their consumers. No credit facility is given. Now question arises, why these itinerant retailers are not providing the credit facility to the consumer? The answer is very simple, because these itinerant retailers do not have their own fixed shop, and these itinerant retailers, these hawkers, peddlers, these people are moving from one place to another place each day. म्हणजे हे जे पेडलर्स असतात, टोपलीवाले ज्यांचा उल्लेख केलेला आहे मराठीमध्ये, तर हे जे टोपलीवाले असतात ते स्वतःच्या डोक्यावरती एखादा कंटेनर घेऊन ते फिरत असतात आणि या कंटेनरमध्ये ग्राहकांच्या अति गरजेच्या वस्तू, रोजच्या वापराच्या वस्तू ते विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात. आणि त्यामुळेच हे जे पेडलर्स आहेत
ते उधारीची सवलत ग्राहकांना देत नाहीत. का देत नाहीत? कारण ते स्वतःच कुठल्याही एका ठिकाणी फिक्स राहत नसतात. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत असतात. म्हणून मग जर उधारीची सवलत ग्राहकांना दिली तर परत त्या उधारीची वसुली कोण करत बसणार? बिकॉज दीज पेडलर्स आर मूविंग फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. कारण ते स्वतःच एका जागी स्थिर नसतात. परत त्या उधार दिलेल्या फॅसिलिटीचे पैसे परत गोळा करण्याचे काम नको, म्हणून हे जे पेडलर्स असतात ते सर्व व्यवहार कॅश बेसिसवरच करतात. उधारीची सवलत ते देत नाहीत. ओके. आणि मुळातच त्यांच्याकडे सुद्धा भांडवल, त्यांच्याकडे पैसा हा कमी असतो, कारण ते किरकोळ व्यापारी आहेत, लहान प्रमाणावर व्यवसाय करणारे व्यापारी आहेत. त्यामुळे त्यांनासुद्धा हातात पैसा पाहिजे असतो लगेचच्या लगेच. उधारीचा व्यवहार करणं त्यांना जमत नाही. Now the next is the street traders. All of you are very much familiar with the street traders. These retailers do their business on footpath of busy street of cities and towns. They prefer crowded places like marketplace, bus stops, railway station, school, college, etc. They set up temporary stalls on the roadside. They sell products like handbags, ready-made garments, toys, electronic goods, etc. Their prices of goods are reasonable. They do not change their place of business frequently as compared to hawkers and peddlers. आता हे जे स्ट्रीट ट्रेडर्स आहेत तर ते कोणते? तर रस्त्याच्या कडेला फुटपाथवरती मालाची विक्री करणारे जे व्यापारी असतात त्यांना स्ट्रीट ट्रेडर्स असे म्हणतात. म्हणजे मोस्टली हे कुठे तुम्हाला दिसतील? तर क्राऊडेड प्लेसेसच्या इथे दिसणार. म्हणजे जिथे जास्त प्रमाणात लोकांची गर्दी होते, लोक एकत्र येतात, त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे स्ट्रीट ट्रेडर्स तुम्हाला व्यवसाय करताना दिसून येतील. तर असे क्राऊडेड प्लेसेस कोणते कोणते आहेत? तर नियर बस स्टॉप आहे, रेल्वे स्टेशन आहे, किंवा जिथे 4 रस्ते एकत्र मिळतात, ज्याला चौक असं म्हणतो आपण. तर अशा ठिकाणी हे जे स्ट्रीट ट्रेडर्स आहेत ते फुटपाथवरती जनरली त्यांनी त्यांच्या वस्तू या प्रदर्शित करून ठेवलेल्या असतात. किंवा इथे मग असे कोण आहेत स्ट्रीट ट्रेडर्स, किंवा ते कोणत्या प्रकारच्या वस्तू विकतात? तर काही हँडबॅग्स विकणारे आहेत, तर काही गॉगल्स, शूज विकणारे आहेत. त्याचप्रमाणे जे काही स्ट्रीट ट्रेडर्स असतात ते कधीकधी रेडीमेड गारमेंट्ससुद्धा विकतात. ओके. तर निश्चितच हे जे स्ट्रीट ट्रेडर्स असतात त्यांच्या वस्तूंची क्वालिटी नेहमीच सुपिरियर असते असं काही नाही. तर मोस्टली इन्फिरियर क्वालिटीचे प्रोडक्ट्स हे स्ट्रीट ट्रेडर्स विकत असतात. तर जे असे काही लोक आहेत की ज्यांना थोडक्या कामासाठी, थोड्या दिवसांसाठी वस्तूंची गरज पडते, तर असे ग्राहक अशा प्रकारच्या स्ट्रीट ट्रेडर्स करणं त्यांची गरज भागवण्यासाठी त्या वस्तू खरेदी करत असतात. तर हे जे स्ट्रीट ट्रेडर्स आहेत ते सुद्धा अनेक वेळा अनेक कन्झ्युमर्सच्या गरजा भागवत असतात. पण आपल्याला वेगवेगळ्या हर तऱ्हेच्या वस्तू या हव्या असतात. कधीकधी असं होतं की मोठ्या शॉपमध्ये किंवा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये सुद्धा त्या वस्तू मिळत नाही, ते आपल्याला स्ट्रीट ट्रेडर्सकडनं मिळू शकतात. ओके. सो इलेक्ट्रॉनिक गुड्स असू शकतात, त्यात रेडीमेड गारमेंट असू शकतात, किंवा पॉट्स असू शकतात, मातीची भांडी वगैरे, हँडबॅग्स, स्कूल बॅग्स, असे वस्तू विकणारे हे स्ट्रीट ट्रेडर्स असतात. ओके. नाव द नेक्स्ट इज द चीप जॅक्स. स्वस्त वस्तूचे दुकान. चीप जॅक्स. चीप म्हणजे स्वस्त. चीप जॅक्स हॅव इंडिपेंडेंट शॉप्स हॅविंग टेम्पररी सेटअप. They keep changing places of their business depending upon responses they get from the consumers. Cheap jacks have a fixed shop for a particular period of time. They deal in a variety of goods like cutlery,
crockery, socks, shampoos, etc. The quality of the goods is inferior. आता चीप जॅक्स म्हणजे जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं, स्वस्त वस्तू विकणारे दुकानदार किंवा व्यापारी. हे जे दुकानदार आहेत किंवा व्यापारी आहेत ते स्वस्त वस्तू की ज्यांची क्वालिटी फार काही सुपिरियर नाही आहे, इन्फिरियर क्वालिटीच्या आहेत, परंतु हे जे चीप जॅक्स व्यापारी आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, ते अशा प्रकारच्या कन्झ्युमर्सची गरज ते भागवतात. ओके. आणि टेम्पररी काळासाठी यांचं शॉप हे एका ठिकाणी त्यांनी सेटअप केलेलं असतं. टेम्पररी काळासाठी ते फिक्स असतं. आणि जेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की नाही, आता असा पॉईंट आलेला आहे की आता काही आपल्या मालाला ग्राहकांकडनं मागणी येणार नाही किंवा येत नाही, बंद झाली, मग काही कालावधीनंतर हे चीप जॅक्स रिटेलर्स आहेत ते आपली जागा बदलतात. म्हणजे थोड्या कालावधीसाठी त्यांचं शॉप हे परमनंट असतं. पण एक पॉईंट असा येतो की ज्यानंतर ग्राहकांची संख्या काही वाढलेली दिसून येत नाही. मग अशा वेळी ते परत काय करतात, दुसऱ्या ठिकाणी जातात आणि तिथं आपलं शॉप ते सेटअप करतात. ओके. तर अनेक असे चीप जॅक्स व्यापारी आहेत की जे कटलरी साहित्य विकतात किंवा क्रोकरीचं सामान विकतात किंवा मग शॅम्पूज, बॅटरी, शूज अशा प्रकारच्या वस्तू ते विकत असतात. ओके. त्यांना म्हटलेलं आहे चीप जॅक्स, स्वस्त वस्तूंचे दुकानदार किंवा व्यापारी. नाव द नेक्स्ट इज मार्केट ट्रेडर्स. द मार्केट ट्रेडर्स म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती की प्रत्येक गावामध्ये किंवा छोट्याशा शहरामध्ये सुद्धा त्यांचा बाजाराचा दिवस असतो. प्रत्येक गावामध्ये त्याचा बाजाराचा दिवस असतो. कोणाकडे सोमवार असेल, कोणाकडे मंगळवार असेल, कोणाकडे बुधवार असेल, कोणाकडे गुरुवार असेल. तर अशा एका वारी तिथं बाजार डे म्हणून त्या ठिकाणी आसपासच्या गावातले सुद्धा व्यापारी येतात आणि त्या दिवशी त्या गावामध्ये सर्व जे व्यापारी आहेत ते एकत्र येतात आणि आपापल्या वस्तू ते विकतात. यालाच म्हटलेलं आहे मार्केट ट्रेडर्स. ओके. सो मार्केट ट्रेडर्स ओपन देअर शॉप्स ऑन मार्केट डे, मीन्स ऑन डिफरंट प्लेसेस ऑन फिक्स्ड डेज. Usually many villages and towns have some day of the week known as the market day. On that day, various retailers come and set up their temporary shop at a particular village or a town. They deal in various goods like vegetables, then fruits, toys, spices, ready-made garments, etc. So it is also called as weekly market, आठवडी बाजार. आता तुम्हाला कळलं असेल की जसं प्रत्येक गावामध्ये त्या गावाचा एक आठवडी बाजार हा भरवला जातो आणि मग जे विक्रेते आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू विकणारे विक्रेते आहेत ते त्या गावाला जातात. ज्या दिवशी त्या गावचा बाजाराचा दिवस असेल त्या दिवशी हे सगळे विक्रेते त्या गावामध्ये जातात आणि तिथं टेम्पररी कालावधीसाठी किंवा थोड्या दिवसासाठी किंवा त्या दिवसासाठीच आपण म्हणूया, ज्या दिवशी बाजार आहे त्या दिवसासाठी ते काय करतात, आपला व्यवसाय तिथं करतात आणि तो दिवस संपला की परत ते दुसऱ्या गावाला जातात. म्हणजे जिथं बाजारचा दिवस असतो त्या ठिकाणी जाऊन ते वस्तूंची विक्री करत असतात. तर या वस्तू म्हणजे परत जसं मी आधीही सांगितलं आहे, सगळे कन्झ्युमर गुड्स असतात, डेली यूजच्या वस्तू असतात. आणि बाजारच्या दिवशी अनेक गावचे व्यापारी हे त्या गावामध्ये येत असल्यामुळे जे नागरिक आहेत त्या गावचे त्यांनासुद्धा व्हरायटी ऑफ गुड्स पाहायला मिळतात आणि ते सुद्धा फ्रेश सगळं. तर अशा प्रकारे हे मार्केट ट्रेडर्स असतात. ओके. सो ऑल दीज 5 आर
the types of itinerant retailers. Just we will revise it. Which are these itinerant retailers? First is the hawker. So hawkers are loading their or goods in handcart, and they are pushing that handcart from one place to another place. Then the second is the peddlers. Peddlers are those types of retailers who carry goods on their head in a basket or container. Then third is street traders. So street traders are such type of retailers who are doing their business on footpath of busy street of cities and towns. Okay, and they are mainly placing their goods in a crowded places like railway station, near the railway station, bus stop, school or colleges. Then the fourth is the chipjacks. So chipjacks have independent shops having temporary setup. They keep changing places of their business depending upon the response of the consumers. Okay, so all the daily use products they are selling from their shops. Then the fifth is the market traders, means आठवडी बाजार. आठवडी बाजारात जाऊन खरेदी विक्रीचा व्यवहार करणारे व्यापारी, त्याला म्हटलेलं आहे मार्केट ट्रेडर्स. सो मार्केट ट्रेडर्स ओपन देअर शॉप्स ऑन मार्केट डेज. Usually many villages and towns have some day of the week known as a market day. ओके, याला आठवडी बाजार किंवा बाजार डे असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे सगळे 5 इटिनरंट रिटेलर्सचे टाईप्स आहेत. Itinerant retailers means such type of retailers which are moving from one place to another place. They do not have the fixed place of doing the business. They are going from one village to another village for selling the products. Okay, तर itinerant retailers म्हणजे असे व्यापारी की ज्यांना व्यापार करण्यासाठी अशी फिक्स जागा नसते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तूंची विक्री करण्यासाठी फिरत असतात, म्हणून ते इटिनरंट रिटेलर्स. आय होप यू हॅव अंडरस्टूड ऑल द टाइप्स ऑफ रिटेलर्स and especially itinerant retailers. Okay, dear students, watch the lectures again and again, then only you can understand all the explanation. In our next lecture we are going to discuss with the new point of fixed shop retailers. Till then, take care, be happy and goodbye. Thank you students.